विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश न बोलण्याची मेन 2 कारणं आहेत. पहिलं आहे की आपला कॉन्फिडन्स लेवल हा खूप कमी असतो आणि दुसरं आहे ते म्हणजे आपल्याला सगळ्यांसमोर लाज वाटते. आणि हे 2 कारणं जर तुम्ही विसरलात तर नक्कीच तुम्ही इंग्लिश हे 30 डेज चॅलेंजमध्येच बोलायला नक्कीच सुरुवात कराल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आज आपला हा इंग्लिश स्पीकिंगचा बेसिक इंग्लिश स्पीकिंगचा हा आपला आज 13 डे आहे, म्हणजे 13वा दिवस आहे. आणि या 13व्या दिवशी आपण दैनंदिन वापरातील जी रोजची वापरातील काही सेंटेन्सेस आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि शेवटी व्हिडिओच्या शेवटी आपण काही कन्व्हर्सेशन पाहणार आहोत जे एकदम बेसिकपासून सुरुवात करणार आहोत आपण. तर चला आपण व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. आणि त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे आणि बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे. तर बघा, पहिल्या या ठिकाणी आपण जो भाग पाहणार आहोत तो आहे डेली रुटीन, म्हणजे दैनंदिन वापरामध्ये जे आपण सेंटेन्सेस यूज करतो ते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, की ऑलरेडी मी सांगितलं आहे मागील 10 दिवसांपासून आपली ही चर्चा ही चालू आहे. तरी एकदा नवीन व्ह्यूअर्स जे असतील, नवीन जे विद्यार्थी असतील जे आजच माझा व्हिडिओ पाहत आहेत, तर त्यांच्यासाठी परत एकदा मी सांगू इच्छिते की बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅमर किंवा आपण शब्दपाठ करून इंग्लिश आपल्याला बोलता येणार नाही आहे. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजे आपला कॉन्फिडन्स. आणि त्याच्यानंतर आपण जे सेंटेन्सेस आहेत ते इंग्लिशमध्ये कसे बोलतात, फक्त हे जर आपण शिकून घेतलं म्हणजे विदाऊट ग्रॅमर, कारण ग्रॅमरमध्ये जर आपण पडलोत ना तर आपल्याला इंग्लिश ही लवकर बोलता येणार नाही. म्हणून ग्रॅमरला थोडंसं बाजूला ठेवून, ठीक आहे, फक्त आपण दैनंदिन जीवनातील जी काही वाक्य आहेत त्याचा आपण जर परत परत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर केला इंग्लिश सेंटेन्सचा आणि प्रॅक्टिस केली, डेली प्रॅक्टिस केली, तर नक्कीच आपण हे कमी दिवसामध्ये आपण इंग्लिश बोलायला सुरुवात करू शकतो. कारण इंग्लिश ही भाषा आहे, सब्जेक्ट नाही आहे. ठीक आहे, सब्जेक्ट आहे पण त्याच्या अगोदर ती एक भाषा आहे हे लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे. आणि त्याला आपण भाषेच्या पद्धतीने जर शिकलोत ना तर आपण खूप लवकर इंग्लिश बोलायला शिकू शकतो. ठीक आहे, तर आपण लगेचच सुरुवात करूया. तर बघा, आता डेली रुटीनमध्ये ना सर्वात प्रथम आपण सुरुवात कुठून करतो तर आपण सकाळी उठण्यापासून सुरुवात करतो. मग तिथून आपण सेंटेन्सेस या ठिकाणी घेतलेले आहेत. तर जे अतिशय असे विद्यार्थी आहेत ज्यांना अजिबात इंग्लिश येत नाही आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ नक्कीच खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे, पूर्ण पाहायचा आहे. ओके, तर बघा पहिला जो सेंटेन्स आहे, आय वेकअप अर्ली, म्हणजे मी लवकर उठतो किंवा उठते. आय वेकअप अर्ली, मी लवकर उठतो किंवा उठते. आता या सेंटेन्समध्ये तुम्हाला अजिबात काहीच लक्षात घ्यायची गरज नाही आहे की आय म्हणजे काय, वेक म्हणजे काय, अप म्हणजे काय, अर्ली म्हणजे काय, हे काहीच लक्षात ठेवायचं नाही. तुम्हाला फक्त एवढं माहिती असायला पाहिजे की आय वेकअप अर्लीचा अर्थ आहे की मी लवकर उठतो किंवा उठते. बघा, लहानपणी जे बाळ असतात ना, म्हणजे 1-2 वर्षाचे जे बाळ असतात ना, तर ते आपल्याला आपल्या आईला किंवा आपल्या बाबांना ग्रॅमर विचारत नाही की तुम्ही पाण्याला पाणीच का म्हटलं वगैरे असे शब्द ते विचारत नाही किंवा असे सेंटेन्सेस ते विचारत नाही. ते फक्त ऑब्झर्व करतात, ऐकतात की हां मम्मीने या वस्तूला पाणी म्हटलेलं आहे, या वस्तूला पेन म्हटलेलं आहे आणि त्याचंच ते डोक्यामध्ये ठेवतात तसा आणि त्याच्यानंतर ते हळूहळू ती भाषा बोलायला लागतात. तर त्याच पद्धतीनं आपल्याला सुद्धा या ठिकाणी तसंच करायचं आहे. आपण एकदम लहान वर्षाचे जे बाळ असतात 1-2 वर्षाचे, त्या पद्धतीने आपल्याला इंग्लिश बोलायला शिकायचं आहे. तर तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आय वेकअप अर्ली म्हणजे मी लवकर उठतो किंवा उठते, हे तुम्हाला या ठिकाणी तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट बसून घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. सेकंड सेंटेन्स या ठिकाणी आहे, आय ब्रश माय टीथ. आय ब्रश माय टीथ. अगेन, ब्रश म्हणजे काय, आय म्हणजे काय, हे काहीच लक्षात ठेवायची गरज नाही आहे. डायरेक्टली आपल्याला लक्षात ठेवायचे आय ब्रश माय टीथ म्हणजे मी दात घासतो किंवा घासते. आय टेक अ बाथ, मी आंघोळ करतो किंवा करते. त्याच पद्धतीने आय गो टू कॉलेज किंवा स्कूल, मी शाळेत जातो किंवा जाते, किंवा मी कॉलेजमध्ये जातो किंवा जाते. आता या ठिकाणी तुम्ही कॉलेज, स्कूल किंवा मार्केट अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही वर्ड्स हे चेंज करू शकता आणि त्यानुसार तुमच्या सेंटेन्सचा अर्थसुद्धा या ठिकाणी चेंज होईल. आय गो टू मार्केट, मी मार्केटमध्ये जातो. आय गो टू स्कूल, मी शाळेत जातो, अशा पद्धतीने. आय ईट माय फूड, मी जेवतो किंवा जेवते. आय ईट माय फूड, मी जेवतो किंवा जेवते. आता हे झालं काही डेली रुटीनचे म्हणजे दैनंदिन वापरातील काही सेंटेन्सेस. तर बघा,
आपण ना जास्त सेंटेन्सेस घेणार नाही आहेत, कारण जास्त जर घेतलं तर ते तुमच्या डोक्यावरून जाईल. त्याच्यामुळे आपण ना काय करणार आहोत की छोटे छोटे सिच्युएशननुसार आपण 5-5 वाक्य या ठिकाणी पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. म्हणजे एक सिच्युएशनची 5 वाक्य, अशा पद्धतीने आपण 5 सिच्युएशन या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे. तर हे 5 जे सेंटेन्सेस आहेत ते तुम्ही काय करायचे की व्हिडिओ पाहिल्यानंतर हे 5 सेंटेन्सेस लिहून घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही जर तुम्हाला लक्षात ठेवता येतील, लक्षात ठेवायचं आहे. आणि उद्यापासून म्हणजे आज व्हिडिओ जर पाहिला तर लगेचच उद्या सकाळपासून आपल्याला मेमराईज करायचं आहे की हां, कालचे कोणते सेंटेन्सेस होते ते आपण डेली प्रॅक्टिसमध्ये आणायचे आहेत. असं जर केलं तर खूप मोठा फायदा तुम्हाला इंग्लिश बोलण्यामध्ये होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि नक्कीच होणार आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट पाहून घेऊया. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही घरी आहात मग त्या पद्धतीने तुम्हाला सेंटेन्सेस इंग्लिशमध्ये कसे बोलायचे ते आपण पाहून घेऊया. पहिला आहे व्हॉट आर यू डुईंग. ठीक आहे. आता नॉर्मली आपण घरी असताना हा प्रश्न नॉर्मली आपण कोणाला तरी विचारतो किंवा कोणीतरी आपल्याला विचारत असतो की व्हॉट आर यू डुईंग. मग त्याचा अर्थ आहे तू काय करत आहेस. व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहेस. आय एम हेल्पिंग माय मदर. त्याचा आन्सर तुम्ही कशा पद्धतीने देऊ शकता. आय एम हेल्पिंग माय मदर. मी आईला मदत करत आहे. मी आईला मदत करत आहे. सिम्पल. थर्ड सेंटेन्स आहे प्लीज गिव्ह मी वॉटर. आता नॉर्मली आपण घरी असताना कोणाला तरी हे सेंटेन्स बोलतच असतो की माझ्यासाठी पाणी आण, किंवा मला एक ग्लास पाणी दे, किंवा आपल्याला कोणीतरी सांगत असते. तर त्याचा अर्थ त्याला आपण इंग्लिशमध्ये कसं बोलणार, तर प्लीज गिव्ह मी वॉटर, मला पाणी द्या किंवा मला पाणी दे. ओके. त्याच्यानंतर आपण घरी असताना आपण TV किंवा मोबाईल पाहत असतो. मग या ठिकाणी आय एम वॉचिंग TV. ठीक आहे. मी TV पाहत आहे. सिम्पल. मी TV पाहत आहे. त्याच्यानंतर क्लोज द डोअर. हा सेंटेन्स सुद्धा रेग्युलर यूजमध्ये भरपूर वेळा येतोच. ठीक आहे. तर क्लोज द डोअर म्हणजे दरवाजा बंद कर. क्लोज द डोअर. त्याच पद्धतीने आपण ओपन द डोअर सुद्धा म्हणू शकतो. ओपन द डोअर, दरवाजा उघड. क्लोज द डोअर, दरवाजा बंद कर. अशा पद्धतीने आपण जर घरी राहिलो तर असे सेंटेन्सेस आपण काय करू शकतो, हे यूजमध्ये आणू शकतो. आणि असे छोटे छोटे सेंटेन्सेस विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही डेली प्रॅक्टिसमध्ये आणलेत तर काय होणार आहे या ठिकाणी की आपला कॉन्फिडन्स लेवल या ठिकाणी वाढणार आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे काय सेंटेन्सेस दिलेले आहेत, अतिशय हे तर सगळे आम्हाला माहिती आहेत. पण बघा, माहिती असून सुद्धा आपण त्या सेंटेन्सचा वापर करत नाही, ही आपली सगळ्यात मोठी चूक आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आपल्याला सेंटेन्सेस माहिती असतात पण आपण ते रेग्युलर यूजमध्ये आणत नाही. तर माझा हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की हे जे सेंटेन्सेस तुम्हाला माहिती आहेत, ठीक आहे, किंवा माहिती नसतील तरी हे माहिती करून घ्यायची आहेत आणि हे रेग्युलर यूजमध्ये तुम्हाला हे सेंटेन्सेस आणायचे आहेत, ज्यांना खरोखर मनापासून इंग्लिश शिकायची आहे त्या विद्यार्थ्यांनी. ओके. नेक्स्ट आपण पाहून घेऊया. आता बघा, थर्ड सिच्युएशन काय आहे की तुम्ही शाळेमध्ये आहात. ठीक आहे. ही आपली थर्ड सिच्युएशन, शाळेमध्ये किंवा तुम्ही कॉलेजमध्ये आहात. तर अशा वेळेस आपल्याला कोणकोणते सेंटेन्सेस इंग्लिशमध्ये आपल्याला बोलता येणार आहेत. ठीक आहे. सिम्पल. पहिला सेंटेन्स आहे मे आय कम इन. मे आय कम इन. मी आत येऊ का. ठीक आहे. काही विद्यार्थ्यांना इंग्लिश येत नाही, मग या ठिकाणी ते काय करतात, मी आय कम इन करतात. ठीक आहे. असं मी पाहिलेलं आहे, माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, मी ऐकलेलं आहे असे सेंटेन्सेस. तर लक्षात ठेवायचं आहे की मी आय कम इन नाही आहे, तर मे आय कम इन. मी आत येऊ का. प्लीज गिव्ह मी अ पेन. प्लीज गिव्ह मी अ पेन. मला पेन द्या किंवा मला पेन दे. प्लीज गिव्ह मी अ पेन. किंवा प्लीज काढून सुद्धा तुम्ही या ठिकाणी गिव्ह मी अ पेन, मला पेन दे. अशा पद्धतीचे सेंटेन्सेस तुम्ही या ठिकाणी रेग्युलर यूजमध्ये आणू शकता. ठीक आहे. अजिबात हे सेंटेन्सेस रेग्युलर यूजमध्ये आणताना अजिबात लाज, लज्जा, शरम ही जी गोष्ट आहे ना ती बाजूला ठेवून आणि मगच आपल्याला या ठिकाणी इंग्लिश बोलायला सुरुवात करायची आहे. थर्ड सेंटेन्स आहे आय हॅव डन माय होमवर्क. आय हॅव डन माय होमवर्क. तर नॉर्मली आपण आपल्या जे मित्र असतात तर त्यांना मित्रमैत्रिणी असतात त्यांना आपण हा सेंटेन्स बोलतच असतो, मी माझा गृहपाठ पूर्ण केला आहे, तू पूर्ण केला का. अशा पद्धतीने आपण म्हणजे हे सेंटेन्स कसं आहे की आपण रेग्युलर यूजमध्ये शाळेमध्ये असताना कॉलेजमध्ये असताना आपण यूज करत असतो. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की आय हॅव डन माय होमवर्क म्हणजे मी माझा गृहपाठ पूर्ण केला आहे. ठीक आहे. तर बघा, सोपी सेंटेन्सेस मी मुद्दामून तुमच्यासाठी घेतलेली आहे. ठीक आहे. तर हे सगळे सेंटेन्सेस तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो की हे सेंटेन्सेस तुम्हाला आवडले असतील तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पाहतात पण लाईकचा बटन मात्र विसरून जातात.
तर प्लीज एक लाईक करा, त्याच्यामुळे मला मोटिवेशन मिळते. मलाही आवडतं की ठीक आहे, माझे विद्यार्थी मला लाईक करत आहेत, माझ्या व्हिडिओला लाईक करत आहेत. तर प्लीज लाईकचा बटन काय करायचं आहे, प्रेस करायचं आहे. ठीक आहे, जर आवडलं तर, हे सेंटेन्सेस तुम्हाला आवडले तर. ओके, त्याच्यानंतर आहे आय डोंट अंडरस्टँड. आय डोंट अंडरस्टँड म्हणजे मला समजले नाही. फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला शिक्षक शिकवत आहेत, ठीक आहे, एखादा भाग तुम्हाला समजला नाही, मग तुम्ही उठून हा सेंटेन्स यूज करू शकता. आय डोंट अंडरस्टँड सर, आय डोंट अंडरस्टँड मॅम. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सांगू शकता की मला समजले नाही. ओके, तर हा व्हिडिओ जर तुम्हाला किंवा हे सेंटेन्सेस जर तुम्हाला समजले नसतील तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये हे सुद्धा सांगू शकता की आय डोंट अंडरस्टँड मॅम. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की छोट्यापासूनच आपल्याला सुरुवात करायची आहे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात आपण लहान गोष्टींपासून सुरुवात केली तर नक्की एक दिवस आपल्याला या ठिकाणी यश मिळणार म्हणजे मिळणारच. ओके, नेक्स्ट आपण पाहून घेऊया फोर्थ सिच्युएशन. तर बघा, फोर्थ सिच्युएशन या ठिकाणी मी घेतलेली आहे बाजारामध्ये. तर बाजारामध्ये असताना म्हणजे इन मार्केट, ठीक आहे, बाजारामध्ये असताना नॉर्मली आपण कोणकोणते सेंटेन्सेस वापरू शकतो इंग्लिशमध्ये ते आपण पाहून घेऊया. तर पहिला सेंटेन्स आहे हाऊ मच इज दिस. तर मोस्ट ऑफ हा क्वेश्चन असतोच, हे कितीला आहे. आपण कोणतीही वस्तू घेताना हा प्रश्न दुकानदाराला विचारत असतो, हाऊ मच इज दिस, हे कितीला आहे. त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, एखादी वस्तू आपल्याला मार्केटमध्ये खूप महाग अशी वाटली, मग आपण म्हणणार की दिस इज टू एक्सपेन्सिव्ह. काय म्हणणार आपण, दिस इज टू एक्सपेन्सिव्ह, हे खूप महाग आहे. ठीक आहे, आता एक्सपेन्सिव्ह, महाग, ह्याच्यासाठी आपण दुसरा शब्द, समजा तुम्हाला असंच म्हणायचं आहे की हे खूप स्वस्त आहे, मग या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता दिस इज टू चीप, असं पण म्हणू शकता. पण या ठिकाणी आपण सेंटेन्स पाहणार आहोत दिस इज टू एक्सपेन्सिव्ह, हे खूप महाग आहे. ठीक आहे, पुढचं सेंटेन्स आपण घेऊया, गिव्ह मी सम डिस्काउंट. नॉर्मली आपण एखादी वस्तू खरेदी करताना दुकानदाराला म्हणतच असतो की थोडंसं कमी करा ना. ठीक आहे, एखादी वस्तू 100ची असेल तर आपण म्हणतो ना 80ची द्या, 70ची द्या, मग त्याला डिस्काउंट म्हणतात. मग गिव्ह मी सम डिस्काउंट, थोडं कमी करा. ठीक आहे, गिव्ह मी सम डिस्काउंट, थोडं कमी करा. आय वॉन्ट दिस, मला हे हवे आहे. आय वॉन्ट दिस, मला हे हवे आहे. हे नॉर्मली आपण दुकानदाराशी कन्व्हर्सेशन करताना आपण हे सेंटेन्सेस वापरू शकतो. त्याच्यानंतर आहे डू यू हॅव एनिथिंग चीपर. यापेक्षा स्वस्त काही आहे का. बघा, आता सेंटेन्स कसं आहे, डू यू हॅव एनिथिंग चीपर. ठीक आहे, आता चीप मी अगोदर सांगितलं, चीप म्हणजे काय, स्वस्त. मग यापेक्षा स्वस्त काही आहे का. एखादी वस्तू आपल्याला या ठिकाणी खूप महाग वाटली, मग आपण काय करणार, आपण त्याला म्हणणार ना की एखादी स्वस्त वस्तू आहे का. मग या ठिकाणी आपण इंग्लिश सेंटेन्स या ठिकाणी आपण वापरणार आहोत, डू यू हॅव एनिथिंग चीपर. तर अशा पद्धतीने बाजारामध्ये दुकानदाराशी कन्व्हर्सेशन करताना आपण हे जे सेंटेन्सेस आहेत, हे सेंटेन्सेस आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. तर असे जे छोटे छोटे सेंटेन्सेस आहेत की हाऊ मच इज दिस. ठीक आहे, एखाद्या वस्तूची प्राईस आपल्याला जर विचारायची आहे तर हे किती आहे किंवा हे कितीला आहे. दिस इज टू एक्सपेन्सिव्ह, हे खूप महाग आहे. गिव्ह मी सम डिस्काउंट, थोडं कमी करा. आय वॉन्ट दिस, मला हे पाहिजे किंवा हे हवे आहे. आणि डू यू हॅव एनिथिंग चीपर, यापेक्षा स्वस्त काही आहे का. असे सेंटेन्सेस आपण डेली यूजमध्ये आणू शकतो बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये असताना. ओके, नेक्स्ट आपण शेवटचं कन्व्हर्सेशन पाहून घेऊया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता नॉर्मल कन्व्हर्सेशन म्हणजे एकदम बेसिकपासून जर आपण कन्व्हर्सेशन पाहिलं ना, म्हणजे बोलताना ना, तर सगळ्यात पहिला सेंटेन्स या ठिकाणी येणार आहे व्हॉट इज युअर नेम. ठीक आहे, व्हॉट इज युअर नेम सर्वांनाच माहिती आहे, तुझं नाव काय आहे. मग आपण आन्सर काय करणार, माय नेम इज डॅश डॅश. म्हणजे काय, माय नेम इज, तुम्ही या ठिकाणी रीमा, सीमा किंवा राहुल, अशा पद्धतीचे या ठिकाणी आपण स्वतःचं नाव ठेवून या ठिकाणी आपला जो सेंटेन्स आहे तो या ठिकाणी जो कन्व्हर्सेशन आहे तो या ठिकाणी आपण कंप्लीट करू शकतो. देन दुसरा जो सेंटेन्स आहे तो आहे या ठिकाणी वेअर आर यू फ्रॉम. ठीक आहे, व्हॉट इज युअर नेम हा तर नॉर्मली म्हणजे 100% विद्यार्थ्यांना एवढं तर माहिती असेल की व्हॉट इज युअर नेम म्हणजे काय आणि त्याचा आन्सर कसं द्यायचं हेही माहिती असेल. पण सेकंड हा जो सेंटेन्स आहे ना, तर हे सेंटेन्सेस काही विद्यार्थ्यांना म्हणजे जे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत, ठीक आहे, तर अशा विद्यार्थ्यांना ह्या सेंटेन्सचा अर्थ लवकर समजत नाही. मग बघा, लक्ष द्यायचं आहे की वेअर आर यू फ्रॉमचा अर्थ होतो तू कुठून आहेस. म्हणजे त्याचा अर्थ की तू कुठून आहेस. म्हणजे आता या ठिकाणी बघा, एखादा विद्यार्थी किंवा एखादा व्यक्ती हा नाशिकचा असेल, मग तो म्हणेल की आय एम फ्रॉम नाशिक. ठीक आहे, एखादा विद्यार्थी किंवा एखादा व्यक्ती हा पुण्याचा असेल, मग तो म्हणेल आय एम फ्रॉम पुणे. मुंबईचा असेल तर आय एम फ्रॉम मुंबई. तर अशा पद्धतीने आपण सेंटेन्स विचारू शकतो की वेअर आर यू फ्रॉम. ठीक आहे, आय एम फ्रॉम नाशिक. ह्याचा दुसरा एक सेंटेन्स असा पण होऊ शकतो की वेअर डू यू लिव्ह, तू
तू कुठे राहतो, ठीक आहे. आय लिव्ह इन नाशिक, आय लिव्ह इन पुणे, अशा पद्धतीचे सेंटेन्स या ठिकाणी आपण नॉर्मल कन्व्हर्सेशनमध्ये वापरू शकतो. तर हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण पहिल्यांदाच कोणाला तरी भेटलो आहे, ठीक आहे, आणि त्याला भेटून आपल्याला जर खूप आनंद झालेला आहे, मग या ठिकाणी आपण इंग्लिशमध्ये तो सेंटेन्स यूज करू शकतो. नाईस टू मीट यू, तुला भेटून आनंद झाला. नाईस टू मीट यू, तुला भेटून आनंद झाला. तर अशा पद्धतीने जे कन्व्हर्सेशन्स आहेत ते आपण ह्या ठिकाणी आपला जो कॉन्फिडन्स लेवल, या कन्व्हर्सेशननं आपला कॉन्फिडन्स लेवल वाढू शकतो, ठीक आहे. तर असे कन्व्हर्सेशन आपण डेलीच्या प्रॅक्टिसमध्ये आणणार आहोत. पुढे आज तर आपला हा 13वा दिवस होता, तर अजूनही आपल्याकडे भरपूर दिवस बाकी आहेत. 30 डेजचा आपण चॅलेंज घेतलेला आहे आणि या चॅलेंजमध्ये जर तुम्ही अशा पद्धतीचे सेंटेन्सेस लक्षात ठेवले आणि ते रिपीट केले आणि त्याचा वापर केला दैनंदिन जीवनामध्ये, तर मी पूर्ण तर म्हणू शकत नाही की तुम्ही 100% इंग्लिश बोलायला सुरुवात कराल. पण येस, तुम्ही जे एकदम मराठी किंवा हिंदीमध्ये बोलत असाल तर ते थोडंसं तुमच्या टोनमध्ये चेंजेस येईल, तुमच्या कन्व्हर्सेशनमध्ये चेंजेस येईल आणि तुम्ही हळूहळू इंग्लिश बोलायला सुरुवात कराल, एवढी गॅरंटी मी तुम्हाला देते विद्यार्थी मित्रांनो. पण काय करायचं आहे की प्रॅक्टिस करायची. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवसापासून परत आपापल्या लँग्वेजमध्ये, आपापल्या बोलीभाषेमध्ये आपण आहोत तसंच आपण बोलत असलो तर आपण इंग्लिश शिकणार नाही. म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हा सजेशन देतच असते की व्हिडिओ पाहिल्यानंतर ते जे सेंटेन्सेस तुम्ही पाहिलेले आहेत, ठीक आहे, ते सगळे सेंटेन्सेस या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, डेली प्रॅक्टिसमध्ये आणायचं आहे, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला हे डेली प्रॅक्टिसमध्ये आणावेच लागतील, तरच आपण ह्या ठिकाणी आपला जो कॉन्फिडन्स लेवल वाढेल आणि आपली जी लाज आहे ही पण ह्या ठिकाणी थोडीशी नष्ट होईल. तर आशा करते विद्यार्थी मित्रांनो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि महत्त्वपूर्ण हेल्पफुल ठरला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे आणि असेच जे व्हिडिओ आहेत ते जे कन्व्हर्सेशन किंवा दैनंदिन जीवनातील जे आपण सेंटेन्सेस या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहत आहोत, तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मला कॉमेंटसुद्धा करू शकता की तुम्हाला कोणत्या सिच्युएशनवरती तुम्हाला व्हिडिओज पाहिजे असतील, तर मला लगेच कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.